sin theta is equal to 0. जनरल सोल्यूशन काय असतं? theta is equal to n pi where n belongs to cos theta is equal to 0. theta काय असतो? 2n plus 1 pi by 2 odd multiple of pi by 2. हे झालं जनरल सोल्यूशन. tan theta is equal to 0. n pi. n pi. सर थोड़ा बड़ा प्रश्न बेटा अब आगे आके बैठो. cot theta is equal to 0. theta is equal to 2n plus 1. cos theta n belongs to 0. आप यहाँ पे भी आके बैठ सकते हो, नजदीक रहेगा तो. नहीं सर इतना अच्छा है नहीं फिर बारीक दिखेगा ना आपको. बेटा वो बड़ा तो नहीं लिखा जा सकता ना. वो बारीक दिखेगा अब इससे बड़ा भी क्या लिखे आप? फिर एक ही क्वेश्चन यहाँ से भी समझ दिखते हैं जो आपको बड़ा बड़ा यहाँ से भी दिखता है जो आपको देखना सर. तो ये जो ओम नाम का बच्चा है ये भी काफी शरारती है, तो आपका अच्छा जमेगा मेरी. बहुत दूर हो गए बेटा, यहाँ आके बैठ सकते हो, कोई दिक्कत नहीं. या फिर इसके ओंकार के साथ में बैठ सकते हो. पीछे वालों को दीजिए. ये ना लगता है उनको देखिएगा अरे दिखता उनको तो आ जाता है ये दिखता नहीं इतना मत दिसणार नहीं नहीं ओम के पीछे बैठ जाओ बेटा. अरे नहीं ये बेकार बच्चे हैं सर. थैंक यू अब सही है. अब इसका सबसे बड़ा बंदा है ना वो क्लास का, मतलब हाइट से, तो उसको पीछे बिठाएंगे तो सही रहेगा. तो बेटा सबसे पहला थ्योरम जो देखा था जनरल सॉल्यूशन वाला, तो ये आप लोगों को बताया था. अब इसमें सेकेंड थीटा इज इक्वल टू 0 एंड कोसेक थीटा इज इक्वल टू 0. इस टाइप का जो इक्वेशन होता है इनको हैव नो सॉल्यूशन, या फिर बोल सकते हो जनरल सॉल्यूशन ऑफ दिस टाइप ऑफ इक्वेशन डज नॉट एग्जिस्ट. ठीक है, या फिर सॉल्यूशन डज नॉट एग्जिस्ट. फिर जो दूसरा हमने देखा था कि अगर आपके पास इक्वेशन sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इस फॉर्म में आता है, तो थीटा इज इक्वल टू क्या होता है बेटा? थीटा इज इक्वल टू n पाई प्लस माइनस 1 रेज़ टू n अल्फा n बिलोंग्स टू z. यही होता है. एक तो आप लोगों को बताना है, लिख मैं रहा हूँ उसमें आप लोग वो भी नहीं कर रहे हो, तो सही है या गलत है? क्या सही है सर सही है एकदम करेक्ट सर. अब आगे बढ़ते हैं बेटा. नेक्स्ट थ्योरम हमने देखा था cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. तो इसके लिए क्या है हमारे पास? 2n pi plus minus alpha. प्लस माइनस उल्फा बेटा. Alpha. थ्योरम tan थीटा इज इक्वल टू tan उल्फा. तो थीटा क्या था बेटा? n pi plus alpha. आदत दो करो n pi plus उल्फा n belongs to z. फिर बेटा इसके बाद क्या था? Sin square theta equals to sin square alpha. बेटा एक बाकी रह गया ना, हो गया था. सही है. सही है. सर प्लस माइनस है नहीं भाई. नहीं लास्ट लाइन यहाँ पे प्लस अब लास्ट वालों में प्लस माइनस आएगा, है ना? यस तो लास्ट में क्या था हमारे पास? sin स्क्वायर थीटा sin स्क्वायर अल्फा फिर cos square theta. फिर tan square theta. tan square alpha. तो इसके लिए थीटा क्या था? n pi plus minus अल्फा. तो बेटा ये कोई हमें काम नहीं, इसलिए दी गई बातें नहीं है, इसको याद रखना है. इसके बेसिस पे जनरल सॉल्यूशन लिखा जाएगा. ये सारे थ्योरम के स्टेटमेंट आपको याद रखने हैं. हो सकता है कि इसका प्रूफ ना पूछा जाए, लेकिन ये याद है तभी आप लोग सॉल्यूशन लिख पाओगे. चलिए तो आगे बढ़ा जाए. क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम एक्सरसाइज 1 या फिर 3.1. एक्सरसाइज 3.1 से क्वेश्चन नंबर 3 हम लोग देखेंगे, जिसमें हमें जनरल सॉल्यूशन निकालना है. तो एक्सरसाइज 3.1
क्वेश्चन नंबर 3, फाइंड द जनरल सॉल्यूशन ऑफ द फॉलोइंग। फाइंड जनरल सॉल्यूशन, क्वेश्चन क्या पूछेंगे? फाइंड जनरल सॉल्यूशन। तो बेटा नंबर 1 आता है sin थीटा इज इक्वल टू 1/2। अब अगर मुझे इसका जनरल सॉल्यूशन लिखना है तो मैं क्या करूंगा? sin थीटा इज इक्वल टू क्या है मेरे पास, इसको मैं sin के फॉर्म में लिखूंगा। sin के कौन सा एंगल का वैल्यू 1/2 होता है? Sin 30 sin 30 मतलब 5/6। अब sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा का जनरल सॉल्यूशन क्या होता है? sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा का जनरल सॉल्यूशन ये होता है। तो अगर ये नहीं पता है तो लिख पाओगे क्या? नहीं। थीटा इज इक्वल टू क्या लिखना है? n पाई प्लस माइनस 1/n और अल्फा यहाँ पर 5/6 और n बिलोंग्स टू z। ये अगर लिखना भूल गए तो आधा मार्क कैंसिल हो जाएगा। तो बेटा sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा अगर ये नहीं पता इसका जनरल सॉल्यूशन क्या, तो आंसर ही नहीं लिख पाओगे। समझ में आई बात? श्रवण नाही कळलं तुला? नाही कळलं नाही ना? हैं? तू नव्हतं तेव्हा किती शांत होते रे सगळे। का बरं असं करतो? रात्री विषयावर लोकून सकाळी लवकर उठलं असं केमिकल चेंज होतंय डोक्यात। ठीक आहे, समजलं बेटा? चेतन समजलं का? हाँ? बेटा मोबाईल थोडं कमी वापरायचा। हो ओम, आज क्लास झाल्याच नंतर ओम आणि चेतन दोघं जण मला भेटा, ठीक आहे? रोज एक एक दोन दोन जणांना भेटणार आहे, त्यांना सांगणार आहे शेवटचे 8 महिने राहिलेले थोडं सिरियस व्हा, है ना? बरोबर आहे? पोरींचं सेपरेट, सगळे पोरींना सेपरेट सांगतो। 5 जणी तुम्ही, तुमचं शिकण्याचं महत्त्व काय आहे बाबा तुमच्या आयुष्यामध्ये, आहे की नाही? तुम्हाला अजूनमधून मोटिवेट करावं लागणार आहे रे। हाँ? चला नंबर 2, cos थीटा इज इक्वल टू, आता लक्षात घ्या साइनचे पण कुठल्या तरी अँगलची √3/2 आहे व्हॅल्यू, पण लेफ्टला काय आहे? cos थीटा, राईटला मी cos घेणार। श्रवण, तो cos थीटा इज इक्वल टू cosच्या कोणत्या अँगलची? परत 30 चीच आहे, पण आता cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा फॉर्म आहे। त्याचं जनरल सोल्युशन काय असतं? cos थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा। मग थीटा इज इक्वल टू काय लिहिणार? 2n पाय प्लस मायनस 5/6 where n belongs to z। हे नाही लिहिलं तर अर्धा मार्क कट। चला पुढे चला, क्वेश्चन नंबर 3, tan थीटा इज इक्वल टू 1/√3। तर बेटा tan थीटा इज इक्वल टू tan 30 परत 5/6, काय 30 असतं ना? मग tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा काय येतं फॉर्म? n पाय प्लस अल्फा, जनरल सोल्यूशन। So theta is equal to n pi plus alpha 5/6 where n belongs to z। ये किती सोपं आहे ना रे? cot theta is equal to 0, हे तर जनरलच आहे। theta is equal to n pi, सॉरी 2n plus 1 pi/2 where n belongs to z। सोपं आहे ना? हे व्यवस्थित पाठ आहे बरं का। आता याच्यामध्ये हे पहा, sin थीटा इक्वल टू sin अल्फा सगळ्यात वेगळे हे लक्षात राहते, n पाय प्लस मायनस। इथून हे तिघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं। तर cos थीटा cos अल्फा मध्ये 2n पाय प्लस मायनस अल्फा आहे, tan थीटा tan अल्फा मध्ये फक्त n पाय प्लस अल्फा आहे, आणि ह्या तिघांमध्ये n पाय प्लस और मायनस अल्फा आहे। असं व्यवस्थित लक्षात ठेवा, येईल राहील लक्षात? हां राहील ना श्रवण? हां द्या नको लिहायचं। आणि ना तुम्ही लगेच सॉल्व्ह करत जा मिसलेनियस पण। आता समजा हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन वरचं लगेच मिसलेनियस मध्ये जेवढे क्वेश्चन दिलेत ना, प्रिन्सिपल सोल्युशन पण काढायचं,
लगेच सॉल्व्ह करून टाकायचे तेव्हाचे तेव्हा. पुढचं करत होतो म्हणजे याचं झालं पुढचा विचार करा. चला आता बघा क्वेश्चन नंबर 4 परत जनरल सोल्युशन काढायचं आहे. याला मिटू काय थोडं ते राहील ना लक्षात. हो सर. n पाय प्लस मायनस अल्फा हो. हो. क्वेश्चन नंबर 4 बेटा एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 4 नंबर 1 सेकंड थीटा इज इक्वल टू √2. Cos theta equal to 1/2. तर सेकंड थीटा साठी काय आहे का आपल्याजवळ नाही. पण cos थीटा साठी आहे. cos थीटा इज इक्वल टू काय लिहू शकता 1/√2 बरोबर आहे. मग cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/4 cos थीटा इज इक्वल टू cos pi/4 cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असं जर तुमचं इक्वेशन असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय असतं 2n इथे लिहिलेलं आहे ना रे. मग बर चुकीचं बोल नको. 2n pi plus minus pi/4 where n belongs to n belongs to z. चला पुढे चला नंबर 2 cosec theta is equals to minus √2. तो बेटा cosec theta को आप लिख सकते हो sin theta is equal to minus 1/√2. तो इसको sin थीटा इज इक्वल टू आप लिख सकते हो माइनस साइन pi/4. अब आपको ये देखना है कि आपका जो साइन है वो कौन कौन से एंगल में नेगेटिव होता है कौन कौन से क्वाड्रेंट में थर्ड क्वाड्रेंट का एंगल कैसे डिनोट किया जाता है माइनस थीटा या फिर माइनस थीटा. तो इन दोनों में बेटा जो छोटा वाला एंगल है उसको लेने का है क्योंकि हमें पता है कि दो पर जनरल सॉल्यूशन देखो जनरल सॉल्यूशन लिख रहे हैं हम लोग. तो हम जनरल सॉल्यूशन लिखने से पहले अगर इस तरीके की सिचुएशन आती है तो आपको एक एंगल चुनना है फिर उस एंगल को लेके आप जनरल सॉल्यूशन लिख सकते हो. लेकिन अगर आप दोनों में से बड़ा एंगल चुनेंगे तो ये पॉसिबिलिटी रह जाएगी. मतलब वो जो इन्फिनिट एंगल्स आने वाले जिनका हम जो जनरल सॉल्यूशन आ रहे हैं इन्फिनिट उसमें से एक छूट जाएगा बाकी सब आ जाएगा. लेकिन आप छोटे को लेते हो तो बड़ा अपने आप आ जाएगा जब आप n का वैल्यू सब्स्टिट्यूट करेंगे. ये काय रे हां बंदच कर ना बर्थडे बंद करून टाक. हां बस काय की या दोघांमधलं कुणाला घेणार. आता बघा तुम्ही साइन ऑफ पाय प्लस थीटाला पण काय लिहू शकता माइनस साइन थीटा. दॅट मीन्स माइनस साइन थीटा कॅन बी रिप्लेस्ड बाय दिस. माइनस साइन थीटा जागी हे लिहू शकतो ना आपण किंवा साइन ऑफ 2 पाय माइनस थीटाच्या जागेवर पण काय लिहू शकतो माइनस साइन थीटा. म्हणजे तुमच्याजवळ हा देखा तुमच्याकडे साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा हे इक्वेशन आहे. तुमच्याकडे साइन थीटा इक्वल टू माइनस साइन अल्फा आहे का नाही. तुम्ही साइन थीटा इज इक्वल टू हे घेणार का हे घेणार. दोन्हीपैकी छोटा एंगल कोणता आहे पाय प्लस साइन ऑफ पाय प्लस थीटा बरोबर आहे ना. कारण हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये चाललाय ना. मग घेणार कोणता छोटा साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ याला काय लिहिणार पाय प्लस pi/4. साइन ऑफ pi+pi/4 म्हणजे हे माइनस कळते. हां पण मग हे काय झालं रे साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ हे काय झालं रे 4 pi + pi
5 पाय बाय 4 बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे जनरल सोल्युशन कसं लिहिलं जातं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n उल्फा where n belongs to सर आपण वरती त्याला स्क्वेअर केलं तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. चला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड इक्वेशन नाही तसं. sin square theta is equal to 1 by 2 साइन थीटा येतो फक्त. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा आहे आपल्याला प्रॉब्लेम. तो साइन स्क्वेअर थीटा येतो फक्त. लावलेस तू पण कोणाच्या नादी लागते. sin square theta एकमेकांना बोलत जाऊ नका रे. sin square theta is equal to 1 by 2 आला. आता तुम्हाला याला sin square अल्फाच्या फॉर्म मध्ये द्यायचा. असा कोणता अँगल आहे सर तिकडं साइन थीटा इक्वल्स टू मायनस साइन पाय बाय 4 लिहिलं ना तिकडं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून टाका ना. कशात सर साइन थीटा इक्वल्स टू मायनस साइन पाय बाय 4 आहे ना तिकडं स्क्वेअरिंग ऑन बोथ हा ना साइड. मग इकडे बी तेच करू शकला असतं ना तुम्ही. तिथं जरी केलं तरी पण 1 by 2 ला तुम्ही sin square पाय बाय 4 च लिहिणार ना. बरं मग तसं लिहिलं तर sin square theta is equal to sin square पाय बाय 4. त्याचा फॉर्म्युला तर आपल्याकडे काय थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस पाय बाय 4 असंच आहे ना. where n belongs to z चालतं बरोबर आहे ना. काय प्रॉब्लेम आहे ते पण आहे जनरल सोल्युशन. काय वेगळं आलं नाही. पाय बाय 4 नाही काय बरं वेगळं आलं हे बघा तुम्ही इथं 0 ठेवा यांच्या जागेवर 0 ठेवा इथं पण 0 ठेवा तुम्हाला काय भेटेल 5 पाय बाय 4 बरोबर आहे. आता तुम्ही इथं यांच्या जागेवर 0 ठेवा तुम्हाला काय भेटेल पाय बाय 4 प्लस मायनस दोन पॉसिबिलिटी. प्लस और मायनस पाय बाय 4 तुम्ही इथं जर 1 ठेवलं तर 5 पाय बाय 4 मायनस 5 पाय बाय 4 लक्षात येते का कळतंय का. तर लिहू शकतो काही प्रॉब्लेम नाही येईल ते सोल्युशन. हां चला पुढं स्क्वेअर करू नका बळजबरी. कसं असतं माहिती का मॉडेल आन्सर पेपरमध्ये ते जे लोक चेक करणारे असतात आन्सर मॉडेल आन्सर पेपरमध्ये ह्या पद्धतीने दिलेलं असतं आणि त्यांना तेवढे डोके नसते. कॉलेजमधले जे असतात चेक करणारे त्यांचे डोके गंजलेले असतात कारण त्यांच्याकडे कोणी शिकवायला नसतं काही नसतं ते वाचित बी नाही. त्याच्यावरती समोर जे दिसते तसं असं तर राईट करते जास्त तर म्हणते असं नाही. 10% टीचर असतील अशा कॉलेजमध्ये जे बुद्धीचा वापर करत असतील. क्वेश्चन नंबर tan theta is equal to -1. तर बघा महातुळे tan theta is equal to मायनस तो जो पेन वाजत आहे तुम्ही वाजू नका. tan पाय बाय 4 सेकंड आणि फोर्थ तो tan का नेगेटिव होता है सेकंड सेकंड एंड फोर्थ में होता है तो सेकंड वाले का इस्तेमाल करेंगे. तो tan थीटा इज इक्वल टू क्या लिखेंगे tan ऑफ सेकंड क्वाड्रेंट को कैसे लिखते हैं पाई माइनस पाई बाय 4 पाई माइनस थीटा. श्रवण करते का हाँ. तो अब ये क्या हो गया tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ 3 पाई बाय 4 3 पाई बाय 4 मग tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा साठी काय आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. तो this implies theta is equal to n pi plus 3 pi by 4 where n belongs to z. ठीक है. क्वेश्चन नंबर 5 बेटा 5 में का फर्स्ट फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ द फॉलोइंग. पहला sin 2 थीटा इज इक्वल टू 1 by 2. तो sin 2 थीटा इज इक्वल टू क्या लिखेंगे इसको sin pi by 6 sin 30. sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा के लिए क्या होता है सॉल्यूशन जनरल सोल्यूशन क्या होता है 2 थीटा इज इक्वल टू n पाई प्लस माइनस 1 रेज़ टू n अल्फा n बिलोंग्स टू z. लेकिन हमें थीटा निकालना है तो 2 को इधर ले जाइए
तो 2 थीटा इज इक्वल टू n पाई बाय 2 प्लस माइनस 1 रेज़ टू n पाई बाय 12 n बिलोंग्स टू z। क्या दिक्कत है इसमें? हाँ बताइए क्या दिक्कत है? कुछ नहीं सर। आगे बढ़े। क्वेश्चन नंबर 2, tan 2 थीटा बाय 3 इज इक्वल टू रूट 3। बताइए tan के कौन सा एंगल का वैल्यू रूट 3 होता है? tan 60 मतलब tan पाई बाय 3। तो tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा के लिए क्या है सॉल्यूशन? थीटा इज इक्वल टू n पाई प्लस अल्फा। यहाँ पर थीटा क्या है? 2 थीटा बाय 3 है। सो ये आपका थीटा है ना यहाँ पर, तो 2 थीटा बाय 3 इज नथिंग बट n पाई प्लस अल्फा, और अल्फा क्या है यहाँ पर? पाई बाय 3। तो पाई बाय 3 where n belongs to z। तो 3 इधर आके मल्टीप्लाई, एक काम कर सकते हैं, 3 को इधर क्रॉस मल्टीप्लाई करते फिर 3 कैंसिल करते। देखो 2 थीटा बाय 3 है, तो मैंने RHS का एलसीएम लिया, तो 3n पाई प्लस पाई डिवाइडेड बाय 3, तो 3 3 विल गेट कैंसिल। तो थीटा क्या मिलेगा आपको? 3n पाई प्लस पाई बाय 2, मतलब पूरे पाई बाय 2, और n बिलोंग्स टू z। ऐसा भी लिख सकते हो आप, पाई को कॉमन निकाल के भी लिख सकते हो। सेपरेट करके लिखा है उन्होंने ऐसा लिखा है, तो ऐसा लिखो, कोई दिक्कत नहीं है। ठीक है, लिखना है या ऊपर सॉल्व करो? नहीं ऐसा सर। लिखो। एक ही बचा है, फिफ्थ का कर देता हूँ ना, फिर फिफ्थ खत्म हो जाएगा। एक्सरसाइज 3.1 का क्वेश्चन नंबर 4 था ये, और ये क्वेश्चन नंबर 5 था। अब 5 का ये थर्ड। cot 4 थीटा इज इक्वल टू -1। तो cot 4 थीटा इज इक्वल टू, बेटा अब हमारे पास क्या है? tan 4 थीटा। लेकिन फर्क पड़ेगा क्या कुछ? रेसिप्रोकल लेंगे तो फर्क पड़ेगा क्या? तो tan 4 थीटा इज इक्वल टू क्या मिलना है आपको? माइनस tan पाई बाय 4। अगेन tan नेगेटिव कहाँ है पर? सेकंड एंड 4 लेंगे किसको? सेकंड जो छोटा है उसको लेंगे। तो tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ पाई माइनस पाई बाय 4। मतलब क्या होगा बेटा? tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ 3 पाई बाय 4। तो थीटा क्या मिल रहा है आपको? n पाई प्लस 3 पाई बाय 4। ये tan 4 थीटा होता है ना, ये थीटा मिलेगा 4 थीटा है ना, 4 थीटा। तो यहाँ पर भी 4 थीटा है। n बिलोंग्स टू z। थीटा क्या आएगा? n पाई बाय 4 प्लस 3, मतलब ऐसा क्रॉस मल्टीप्लाई कर सकते हो, परत कैंसिल कर पहिले। हाँ कैंसिल नहीं होना ना। n पाई बाय 4 प्लस 3 पाई बाय 16 होगी, n बिलोंग्स टू z। ठीक है, ठीक है बेटा, ऑर्डर ठीक है, लिखेंगे हुआ क्या? आज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन संपून जाते हो, आणि तुमचं एक क्वेश्चन फिक्स झालं नाही बोर्डातला आणि सीटी झाला आहे की नाही? गैरसमज मिश्रण सोडवा। काय झालं साबळे? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन संपले, कालचं लेक्चर बघितलं नाही वाटतं? शाप त्याच्यात थोडंसं प्रॉब्लेम ही सोबतच जायचं असतं आणि एकच झालं असतं। क्वेश्चन नंबर 6। सोडवत आहे का रे कोणी? रूट टाक दो 1 बाय इजी है सर। 6 रूट बाय 5 Find the general solution of the following. Number 8,
क्वेश्चन नंबर 6 4 cos square theta is equals to 3 क्या करेंगे बेटा Over Sir, the- cos square theta is equals to 3 by रूट टाकायचा cos रूट Cos 3 by cos 6. square theta तो ये cos square of सर पहिले रूट घ्या ना सर सर रूट घ्या ना दोन्हीकडे रूट दोन्हीकडे रूट घ्या कई को? रूट 3/2 सर रूट 3 Cos कई को? प्लस मायनस हम कई को रूट 3 कई को रे भाई cos थीटा इक्वल्स बरोबर टू आहे. cos पाय बाय 6 येऊन जाईल ना अरे पूर्ण कई को भाई cos square theta है cos के कौन से एंगल का स्क्वायर 3 by 4 आता है रूट 3/2 का स्क्वायर 3 by 4 आता है रूट 3/2 cos के 30 की वैल्यू है जिथं स्क्वेअर करायचं तिथं नाही करणार तिथं रूट घ्या म्हणे हाँ? अब इधर ढर्डल स्क्वायर दे रखा है जबरदस्ती मान कर इधर रूट को लेके आ रहा है और रूट के कम लफड़े होते हैं क्या प्लस माइनस देना पड़ता है फिर हाँ? वेरिएबल वैल्यू देना पड़ता है ना वेरिएबल वैल्यूज देना पड़ता है तो क्या ये क्या कांस्टेंट है क्या एंगल पता है आपको कौन से क्वाड्रेंट से आ रहा है तो स्क्वायर रूट लेंगे तो प्लस और माइनस ही देंगे ना तो याला cos स्क्वेअर 5/6 लिहिणार जिथं सरळ सरळ दिसते तिथं उगाच आडवं तिकडे घुसायचं बिनकामाचं मग थीटा इज इक्वल टू काय होणार n by plus minus alpha प्लस मायनस 5/6 वेर n बिलोंग्स टू z खत्म त्यांनी दिलंय मुद्दाम म्हणून स्क्वेअर वाला हात तिकडे गेले त्याला प्रॉब्लेम नाही सर मला प्रॉब्लेम आहे ए भाऊ तू तो पटपट बंद कर रे हे काय ताप झाला डोक्याला माझ्या sin स्क्वेअर 30 बेटा sin square pi by 6 sin स्क्वायर पाई बाय 6 तो थीटा क्या मिलेगा n पाई प्लस माइनस पाई बाय 6 माँ तुझे घर जा तो कोने में है करे cos 4 theta is equal to cos 2 theta तो इसमें दोनों भी थीटा थीटा ही है बेटा सर इधर 2n/2 नहीं रे नहीं रे अरे cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू cos स्क्वेअर अल्फा ते चुकीचा आहे bro. Cos square theta आहे. ये वाला मानते प्रो ये वाला काय झालं प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ना? काही नाही सर. काही नाही होत. काय करणार cos theta is equal to cos alpha बरोबर आहे मग 4 theta is equal to काय होईल cos theta is equal to cos alpha साठी काय असते 2n pi plus minus alpha तो 4 theta is equal to 2n pi plus minus 2 theta कैसे किया ये देखो हाँ ठीक है जी तो बेटा एक बार प्लस लेंगे एक बार माइनस लेंगे 2n pi plus 2 theta और 4 theta is equal to 2n pi minus 2 theta तो आपको क्या मिलेगा 2 theta इधर चला आएगा तो 2 theta is equal to 2n pi और 2 theta इधर चला गया तो 6 theta is equal to 2n pi तो बेटा थीटा क्या मिलना है आपको n pi और थीटा क्या मिलना है n pi by 3 और दोनों के लिए n belongs to z तो ये हो गया इसका जनरल सॉल्यूशन तो क्या किया क्या बेटा 2 थीटा कहाँ से यहाँ से बताओ बेटा 2 को 2 कैंसिल हो गया ना नहीं तो वो 2 4 का 2 कैसे बन गया 4 का 2 कैसे बन गया ये 2 थीटा इधर आ गया ना 4 थीटा minus 2 थीटा अच्छा हाँ
नाही कळलं इथं थीटा निकालना है ना जी सर जनरल सॉल्यूशन अरे माझं फुटकॉल करतो क्वेश्चन नंबर 7 फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ द फॉलोइंग आता थोडं जरा इज्जत वाले क्वेश्चन आलेले ठीक आहे थोडंसं रिस्पेक्ट देता येईल असे क्वेश्चन आलेले आहेत आता साइन थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा आता याच्यामध्ये काय झालेले तुमच्याकडं जनरल सोल्युशन काढण्यासाठी जे इक्वेशन चा फॉर्म दिलेले ते लिमिटेड आहे कोणकोणते फॉर्म आहेत रे तुमच्याकडं वम्मा कोणते कोणते फॉर्म आहेत ही परीक्षा इट्स नॉट वम इट्स अ वम्मा नरोड़े कितने फॉर्म है हमारे पास 5-6 फॉर्म है साइन थीटा के सामने साइन थीटा है cos थीटा के सामने cos है tan के सामने tan है नहीं तो स्क्वायर के फॉर्म में sin स्क्वायर cos स्क्वायर tan स्क्वायर तो मतलब एक तो ये sin cos tan 0 से इक्वेट किए हुए या फिर आपस में अपने अपने से इक्वेट किए हुए इनके अलावा अगर कोई आता है तो जनरल सॉल्यूशन लिखेंगे क्या आप ये जनरल सॉल्यूशन लिखेंगे क्या हाँ अरे लिखेंगे क्या नहीं सर अब मुझे आप बताओ साइन के सामने tan खड़ा हुआ है कैसे लिखेंगे इसका जनरल sin सॉल्यूशन by cos हाँ sin by cos करून इकडे जरा sin theta आगा। सही है। मतलब क्या कि आपको इसको स्टैंडर्ड फॉर्म में लाना जरूरी है उसके बगैर कर पाओगे क्या अगर आपको कुछ भी उटपटांग दे रखा है तो आप सिंपलीफाई कीजिए ट्रिग्नोमेट्री का इस्तेमाल कीजिए और उसको इस फॉर्म में लाइए और जनरल सॉल्यूशन लिख लीजिए तो हम लिख सकते हैं sin थीटा इज इक्वल्स टू sin थीटा बाय cos थीटा फिर क्रॉस मल्टीप्लिकेशन करेंगे तो sin थीटा इनटू cos थीटा इज इक्वल्स टू sin थीटा sin थीटा को लेफ्ट में लेके आएंगे तो sin थीटा इनटू cos थीटा माइनस sin थीटा इज इक्वल्स टू 0 फिर दोनों में से क्या कॉमन निकलेगा cos theta ब्रैकेट में क्या बचेगा cos theta अब दो नंबर्स का मल्टीप्लिकेशन 0 है मतलब कम से कम एक तो 0 होना चाहिए मतलब sin थीटा तो भी 0 हो या फिर cos थीटा -1 तो भी 0 होना चाहिए तो अगर sin थीटा 0 है थीटा का सॉल्यूशन क्या आएगा n पाई n बिलोंग्स टू z हमें पता है और cos थीटा -1 0 में लिखा है cos थीटा 1 cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते रे 0 n pi cos 0 cos 0 अरे नरुडे झोपेत चाललो ना तू आता नाही का cos थीटा cos अल्फा काय असतं रे 2n थीटा 2n बाय प्लस मायनस उल्फा काय येतं 0 मग थीटा काय येणार 2n बाय वेअर n बिलोंग्स टू z सर चुकलं सर 2n plus 1 पाहिजे ना into pi by 2 अरे cos theta equals ओ to cos सॉरी 0 cos 90 ची व्हॅल्यू 0 असते ना हां cos ए पण 1 काय मूर्ख आहे तू मानतो cos 0 आहे बरोबर आहे. cos 0 ची व्हॅल्यू 1 असते ना 1 चे cos 0 घेणार ना हो सर ते पागल सर तिथं आपला वरती फॉर्म्युला होता का cos theta equals to 0 अरे इथं 1 आहे ना हो सर पागल आहे ना? आणि 0 पाहिजे अरे भाऊ cos थीटा इज इक्वल टू 0 आहे का इथं नाही खाली सर मग cos 0 आहे ना मग cos थीटा इज इक्वल टू cos उल्फा वाला फॉर्म्युला झाला ना उल्फा इथे 0 आहे अल्फा आहे हो ना सर हा, नाही उल्फा म्हणाला तू एवढं फालतू होते का आम्ही थोडी नाही करू शकत त्याला ते नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलच म्हणलं तू ए लक्षात आलं का थीटा इज इक्वल टू n पाय आणि थीटा इज इक्वल टू 2n पाय खरं पाहायला गेलं तर 2n पाय लिहायची गरज नाही एकच सोल्युशन लिहिलं तरी जमते कारण ह्याच्यातून जे भेटणार ते ह्याच्यात येणारच आहे ना
कळतंय का? उलट याच्यामध्ये फक्त इवन नंबर येणार आहे आणि याच्यात ऑड पण आहे, म्हणजे हे सर्व समावेशक सोल्युशन आहे. मग याचं सोल्युशन तुम्ही फक्त n पाय पण लिहू शकतात. ठीक आहे, यांनी नंतर खाली म्हटलेलं आहे ना, हे दोन्हीचं मिळून तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता, थीटा इज इक्वल टू n पाय, वेअर n बिलोंग्स टू a, n बिलोंग्स टू z इज द सोल्युशन फॉर गिवन डिरिव्हेटिव्ह इक्वेशन. कळतंय? इकडचं मिटवू शकतो का आपण? सर दोन्ही ऑप्शन दिलेले असते तरी हे स्टिक करायचं. दोन्ही ऑप्शन कसे दिलेले असतील? एक तर कसं दिलेलं असेल, हा बरोबर आहे, ते असं देऊ शकतात की n पाय, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 2n पाय. ते n पाय ऑप्शन बरोबर राहणार आहे, कारण की काय आहे, तुमचं सर्व समावेशक तुम्हाला बघावं लागणार आहे ना, टोटल सोल्युशन. कळतंय का? हा सर, हा नाही टोटल सोल्युशन. याच्यामध्ये तुम्ही यांचे व्हॅल्यू ठेवा ना, फक्त इवन मल्टिपल ऑफ पाय भेटतील ना तुम्हाला, आणि याच्यामध्ये इवन ऑड दोन्ही भेटतील. इथं पण आहे यांची व्हॅल्यू 0 पण आहे, 1 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, म्हणजे 0 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय मायनस पाय मायनस 2 पाय मायनस 2 पाय, आणि त्याच्यानंतर 2 पाय 4 पाय 6 पाय, हे म्हणजे हा आहे, म्हणजे दिस इज अ सबसेट ऑफ दिस, जे कंप्लीट आहे. झालंय का लिहून? हो सर. चालू है. आगे बढ़ेंगे. क्वेश्चन नंबर सेकंड करना है. 7 का सेकंड. क्वेश्चन नंबर 7 का सेकंड. थोड़े सरल tan cube theta is equal to 3 tan theta. सर स्क्वायर और अरे क्यूब है ये सर tan थीटा का फॉर्मूला हाँ बर्थडे वाला है ये बर्थडे. बिल्कुल सही. tan थीटा का फॉर्मूला क्या होता है? 3 tan थीटा minus tan cube थीटा. ओ सर. तो इसको उधर लेके आओ. द t. हाँ 3 tan थीटा. यही होता है कि नहीं tan थीटा? नहीं सर नीचे भी रहता है. चलो ठीक है. हाँ आपने मतलब ठीक है आधा आधा सच कह दिया. हाँ, लेकिन था तो गलत ही. तो अभी क्या किया जा सकता है, इसको आप लोग ले जा सकते हो लेफ्ट हैंड साइड में. तो tan क्यूब थीटा को आपने लेफ्ट में लेके गए तो -3 tan थीटा इज इक्वल टू 0. ते घेऊन टाक. ते जप्त नाही केलेला. काय करून ते जप्त करू? tan स्क्वेअर थीटा -3 I can move tan theta is equal to 0 or tan square theta is equal to 3. Tan theta equals 0 तर तुम्हाला माहिती theta is equal to काय n pi. n belongs to z. आणि इथं tan square theta म्हणजे काय रे? √3 चा स्क्वेअर म्हणजे 3. tan 60 चा स्क्वेअर. tan स्क्वेअर pi by 3. म्हणजे थीटा काय असणार आहे?
n pi plus minus pi by 3 b n belongs to z. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करू शकता त्याला n प्लस मायनस 1/3 पाय असं n belongs to z. जाऊ दे, याला असं राहू दे. ये हो गया जनरल सोल्यूशन आपका. ठीक है, लक्ष्य देते हैं तो आगे बढ़ते. क्वेश्चन नंबर 3. हाँ बेटा, ओ बेटा, cos थीटा प्लस sin थीटा. हे बघा, एक पर्टिक्युलर टाइपचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये cos sin आलेले. याच्यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता. एक पद्धत आहे ज्याच्यात तुम्हाला फॉर्म्युला खूप जास्त माहिती पाहिजे. दुसरी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक माहिती पाहिजे. काय ट्रिक? की बाबा तुम्ही याच्यामध्ये cos A cos B प्लस sin A sin B चा फॉर्म्युला वापरू शकले पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता? √2 ने डिवाइड करू शकता सगळीकडे. बरोबर आहे. तिन्ही याला जर तुम्ही √2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला काय भेटेल ते? पूर्ण इक्वेशनला जर √2 ने डिवाइड केलं तर 1/√2 cos थीटा प्लस 1/√2 sin थीटा आणि इज इक्वल टू 1/√2 cos pi by 4 cos म्हणजे काय झालं? हे cos pi/4 cos थीटा प्लस sin pi/4 sin थीटा which is equals to 1/√2. मग हे काय झालं? cos A cos B प्लस sin A sin B म्हणजे cos ऑफ a plus b a minus b थीटा मायनस pi/4 निघालं. कारण थीटाची व्हॅल्यू काढायची ना. ए काय रे? पाया पडतंय. ह्याच्या आणि हा काय रे? cos pi/4 1/√2 कारण ते लेफ्टला cos आहे ना, तर राईटला cos लिहिणार ना. मग cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा साठी काय आहे? आपल्याजवळ थीटा आहे मायनस pi/4 इज नथिंग बट cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा साठी काय लिहिणार? 2n pi प्लस मायनस pi/4. म्हणजे काय झालं? थीटा इज इक्वल टू असं लिहा, थीटा मायनस pi/4 इज इक्वल टू 2n pi प्लस pi/4 और थीटा माइनस pi/4 इज इक्वल टू 2n pi माइनस pi/4. हे माइनस pi/4 तर कॅन्सल होईल म्हणजे थीटा इज इक्वल टू 2n pi होईल. आणि इकडे काय होते? थीटा इज इक्वल टू 2n pi प्लस pi/4 प्लस pi/4 90 म्हणजे pi/2 where n belongs to z. जर cos थीटा प्लस दोन्ही साइडला जर cos थीटा ने डिवाइड केला तर मग sin थीटा इज इक्वल टू 0 येतं. बरोबर. हे लक्षात आलं का? काय म्हणते? जर दोन्ही साइडला जर cos थीटा ने डिवाइड केला हां, तर 1 प्लस sin थीटा बाय cos थीटा इक्वल्स टू 1 बाय cos tan थीटा नको 1 plus tan theta is equal to sec theta. हां हाँ, sec 1 plus tan theta is equal to sec theta. नाही काय sin cos तसंच करायचं त्या साइडला 1 बाय क्या बेटा? cos स्क्वेअर के cos cos काय तभी भी चल जाता है. दोनों तरफ का स्क्वायर किया 1 प्लस तो cos स्क्वायर थीटा प्लस 2 sin इंटू cos प्लस sin स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1. ये 1 और ये 1 कैंसिल हो जाएगा तो आपके पास मिलेगा 2 sin थीटा cos थीटा इज इक्वल टू 0. तो 2 उधर जाके डिवाइड होगा तो sin थीटा sin to theta को हाँ, तो वो sin to theta का फॉर्मूला है. sin to theta का फॉर्मूला बनता है ना. ठीक है. sin टू थीटा का लिखो या फिर इनको सेपरेट करके लिखो. एक ही लिख लो, कोई बात नहीं. sin टू थीटा का लिख दिया तो थीटा क्या आएगा? sin टू थीटा इज इक्वल टू 0 तो 2 थीटा इज इक्वल टू n pi. n belongs to z. तो थीटा इज इक्वल टू n pi by 2 where n belongs to z. और यहाँ आंसर क्या आ रहा है? तो अलग नहीं होता. देखो क्या होता है ना कि आप तरीका कौन सा इस्तेमाल करते हो उससे आपको आंसर पूरा मिल सकता है या फिर पार्शियल मिल सकता है.
तो यहाँ अगर आप देखेंगे तो n अगर आप इसके अंदर रखते जाओगे तो ये पाई बाई 2 के मल्टीपल मिल रहा है आपको, और इधर क्या मिल रहा है आपको? मेरे ख्याल से आ ही जाएगा, सेम ही आ जाएगा, रख के देख सकते हैं, ठीक है, वैल्यू रख के देख सकते हैं, क्योंकि देखो यहाँ अगर n 0 रखा जाए तो पाई बाई 2 मिल रहा है, और n अगर 1 रखा जाए तो 2 पाई मिल रहा है, तो वहाँ पे भी तो 2 पाई मिल सकता है ना अगर n 8 रखा जाए तो, मतलब 4 रखा जाए तो दोनों भी इसके अंदर समाये हुए हैं, तो मुझे नहीं लगता कि ऐसी कोई दिक्कत होगी। ऊपर से देखने पर ऐसा लगता है कि आंसर अलग आ रहा है, तो ये तो ट्रिग्नोमेट्री का खेल है ना कि आप क्या बनाते हो, आप क्या बनाते हो, है ना, इसके ऊपर डिपेंड करता है ना कि आप कौन सा फॉर्मूला इस्तेमाल कर रहे हो, ठीक है। हाँ, तो अब ये एक तरीका हुआ, और इसी क्वेश्चन को सॉल्व करने का एक और तरीका बता देता हूँ जिसमें फॉर्मूला इस्तेमाल हो रहे हैं, या फिर ये जो तनवानी ने बोला ये भी एक तरीका हो सकता है स्क्वायर करके करने का। हाँ बोलो, ये स्क्वेअरिंग वाला भी एक तरीका है। हाँ बोलो। सर क्वेश्चन पेपर मध्ये आपण हे खालची मेथड यूज केली. हाँ हिला लय ताण झालंय बुवा आज, खरं सांगतो, लय ताण झाली. तुम्ही ही मेथड यूज केली, हे आन्सर नसेल ऑप्शन मध्ये तर हे असेल तर तुम्हाला हे जर ऑप्शन दिले नसेल तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल, पण आपण सीईटी देतोय त्याच्यामुळे एवढा गोळ घालणार नाही. जी ऑर्थोडॉक्स मेथड आहे ह्याच मेथडने येणार आहे, कळतंय का. त्यांना काय अपेक्षित आहे, एक तर हे आन्सर अपेक्षित आहे, हे तर देणारच नाही, पण जर दिलं तरी एवढं हे होण्यासारखं नाहीये, कळतंय, एवढं ताण घेण्यासारखं नाहीये. आता ह्यालाच काय करू शकता तुम्ही बघा, साइन थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा लिहा. हो आता तू परत म्हणशील सर या पद्धतीने आल्यानंतर काय करायचं, ए हा कॉस थीटा मी इकडे पाठवलाय बरोबर आहे, तर साइन थीटा इज इक्वल टू काय झालं 1 मायनस कॉस थीटा. मग 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे 2 sin स्क्वेअर, थीटा बाय 2 आणि याला काय लिहू शकता 2 sin थीटा बाय 2 इनटू cos थीटा बाय 2. 2 2 कॅन्सल झाला, 1 sin कॅन्सल झाला, तर उरलं काय cos थीटा बाय 2 इज इक्वल टू sin थीटा बाय 2. sin थीटा बाय 2. हां तर आपण एक चूक केली होती इथं, काय माहिती का, काय सर सांगतो. आपण sin थीटा बाय 2 न कसं काय डिवाइड केलं, आपल्याला काय माहिती 0 नसणार आहे. sin थीटा बाय 2 कॅन्सल करायचं का, हं? हं? केला ते एक सोल्युशन कमी भेटेल, कळतंय का. थीटाची व्हॅल्यू 0 ठेवली ते 0 होईल ना, मग कॅन्सल कसं करते, डिवाइड कसं करते. sin थीटा बाय 2 कॅन्सल करता म्हणजे sin थीटा बाय 2 डिवाइड करताय ना दोन्ही साइडला. हां बस याला इकडे घेऊन या, 2 sin थीटा बाय 2 ला कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये काय होईल cos थीटा बाय 2 मायनस sin थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला 2 sin थीटा बाय 2 इज इक्वल टू 0 और cos थीटा बाय 2 मायनस sin थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग sin थीटा बाय 2 इज इक्वल टू काय होईल रे 0, म्हणजे थीटा बाय 2 इज इक्वल टू काय झालं n पाय, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय झालं n पाय बाय 2, n बिलॉंग्स टू z. ते स्क्वेअर करून जे आन्सर आले ते आले आता n पाय बाय 2. हां थीटा बाय 2 आहे. म्हणजे हे वाला सर कसं काय रे, काय कस काय 2 इकडे मल्टिप्लाय झालं. नाही तुम्ही बोलला हे वाला आलं, ओके ते कोणतं आहे. अरे ते नाही भाई, हे वाला आले, हे वाला आले, हे आलेले इथे. हां. आणि इथं काय करणार रे cos थीटा बाय 2 इज इक्वल टू sin थीटा बाय 2. मग इथं काय होईल 1 इज इक्वल टू sin थीटा बाय 2 अपॉन cos थीटा बाय 2. दोन्ही साइडला cos थीटा बाय 2 डिवाइड केलं. हां काय झालं tan थीटा बाय 2 इज इक्वल टू 1
वरला टॅनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर tan θ/2 इक्वल टू tan π/4. π/2. tan θ इक्वल टू tan अल्फा काय असतं? π/2 equals to n pi plus minus n plus alpha प्लस अल्फा plus n pi. θ/2 इज इक्वल टू n pi plus alpha प्लस π/4 म्हणजे θ इज इक्वल टू 2n pi प्लस π/2. n बिलोंग्स टू z. आंसर तर तेच येते. ठीक आहे. याचं ही मेथड वापर केली. आगे बढ़ेंगे. क्वेश्चन नंबर 8 में पूछते हैं कि विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशंस हैव सॉल्यूशन. नीचे दिए गए इक्वेशन में से किस इक्वेशन को सॉल्यूशन है. ये पूरा का पूरा क्वेश्चन शीट में पूछा जा सकता है. ये 4 ऑप्शन रहेंगे, 4 क्वेश्चन ऐसा कर सकते हैं. ठीक है, मतलब इस तरीके का क्वेश्चन पूछा जा सकता है कि दिए गए इक्वेशन में किसको सॉल्यूशन है किसको नहीं है. तो पहला वाला देखिए बेटा, cos 2 थीटा इज इक्वल टू -1. हाँ, क्या इसको सॉल्यूशन है? बिल्कुल हो सकता है क्योंकि cos थीटा का वैल्यू -1 होता है कि नहीं. cos थीटा का रेंज क्या होता है? cos 2 थीटा का वैल्यू 1 और -1 के बीच में लाया होता है. जी सर. तो cos 2 थीटा इक्वल टू -1 हो सकता है. देयरफॉर cos 2 थीटा हैज सॉल्यूशन. उन्होंने सॉल्यूशन है, पॉसिबल है या नहीं, बस इतना पूछा है. तो हमें बस रेंज चेक करनी है कि वो इक्वेशन पॉसिबल है या नहीं. अब जैसे सेकंड लिखा है cos स्क्वायर इज इक्वल टू -1. अब किसी भी नंबर का स्क्वायर -1 हो सकता है क्या? नहीं हो सकता. तो ऐसा कोई थीटा नहीं आपके पास कि जिसके cos स्क्वायर का वैल्यू -1 आएगा. तो दिस हैज नो सॉल्यूशन. इसका मतलब क्या होता है? ऐसा कोई थीटा है क्या कि जिसके cos का स्क्वायर करेंगे तो -1 आएगा? नहीं है हमारे पास. तो इसको सॉल्यूशन नहीं रहेगा. दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज़ cos स्क्वायर थीटा. आंसर क्या लिखेंगे? दिस इज नॉट पॉसिबल एज cos स्क्वायर थीटा इज ऑलवेज ग्रेटर देन इक्वल टू 0. cos स्क्वायर थीटा ग्रेटर देन इक्वल टू 0 रहेगा ना. किसी भी नंबर का स्क्वायर वैसे भी ग्रेटर देन इक्वल टू 0 ही रहता है. 2 sin थीटा देखो अब कैसे दिया है. 2 sin थीटा इज इक्वल टू 3/2. इसको सॉल्यूशन रहेगा कि नहीं? 3. तो sin थीटा क्या है? 3/2 है. मान लो जैसे बच्चे है बोल रहे हैं बगैर देखा. अब उन्होंने देखा ही नहीं कि sin थीटा का वैल्यू 1 से ग्रेटर हो रहा है. 3/2 मतलब sin थीटा इज ग्रेटर. sin थीटा का वैल्यू 1 से ग्रेटर हो रहा है ना यहाँ पे. लेकिन sin थीटा बिलोंग करता है 1 और -1 के बीच में. लेकिन यहाँ तो sin थीटा 1 पॉइंट समथिंग आ रहा है. सो दिस इज नॉट पॉसिबल. सो दिस इक्वेशन डज नॉट हैव एनी सॉल्यूशन. नरोडे tan थीटा 3 tan थीटा इक्वल टू पाई है आपके पास. तो tan थीटा का वैल्यू क्या रहेगा? π/3. तो tan थीटा तो पूरा रियल नंबर वैल्यू ले सकता है. तो ये बिल्कुल पॉसिबल है. ठीक है, हम लोग इसका सॉल्यूशन नहीं निकाल पाएंगे क्योंकि ये स्टैंडर्ड कोई एंगल नहीं पता हमें जिसका ये वैल्यू है. लेकिन इसका सॉल्यूशन पॉसिबल है. ठीक है, तो इस प्रकार से बेटा ये हमारा खत्म हो चुका है ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक है, तो आप लोगों को मिसनेस एक्सरसाइज से क्वेश्चन सॉल्व करने हैं. मैं 2 मिनट में आया आगे के पन्ने लेके सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल के. ठीक है, गुड मॉर्निंग. तो बेटा देखो ऐसा है कि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन खत्म हुआ है. सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल के अंदर एक पॉइंट उन्होंने ऐड कर रखा है जो एक्चुअल सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल मतलब बेसिक वो आप समझ सकते हैं कि कहीं पर आपको कोसाइन रूल वगैरह प्रूव करने के लिए इस कॉन्सेप्ट की जरूरत पड़ सकती है. दैट इज पोलर कोऑर्डिनेट्स. ठीक है, तो क्या कभी सुना है पोलर कोऑर्डिनेट्स के बारे में? पोलर कोऑर्डिनेट्स के बारे में कितने लोगों ने सुना है इससे पहले? नहीं सर. नहीं सुना. नहीं. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स के बारे में? हाँ सर. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मतलब क्या होता है बेटा? वो प्लस माइनस प्लस. अरे लक्षात घ्या की या प्लेन मध्ये हा जो व्हाईट बोर्ड आहे या प्लेन मध्ये एक पॉइंट आहे. त्या पॉइंटची तुम्हाला पोझिशन सांगायची आहे तर तुम्ही रेफरन्स म्हणून एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचा वापर करता. जसं आपण एखाद्या व्यक्तीचा ऍड्रेस पृथ्वीवर जर सांगायचा आहे तर आपण पृथ्वीचे जे
जमीन आहे त्या जमिनीचे तुकडे केलेले आहेत. काही त्या तुकड्यांना देशाचं नाव दिले, देश नावाचा तुकडा आहे जमिनीचा, त्याच्या आतमध्ये तुम्ही आणखी वेगवेगळ्या जमिनीच्या तुकड्यांना शहरांचे नावं दिले, गावांचे नावं दिले. त्या गावामध्ये तुम्ही राहत आहेत तर तुम्ही त्या गावामध्ये माणूस आल्याशिवाय त्याला तुमचं घर कसं सापडतं, त्यासाठी परत तुम्ही एक रेफरन्स देतात किंवा फलाने एवढी बिल्डिंग आहे तिथे, पिनकोड तर एका विशिष्ट एरियाचा असतो ना, त्याच्यात पण तुमचं कोणती गली नंबर आहे, त्या घराला कलर असा असू दिलेला आहे, असं रेफरन्स तुम्ही देतात की नाही? लँडमार्क्स वगैरे असं जे काय ते मग हे रेफरन्सेस झाले होता. मग देकार्तनं काय केलं होतं की बाबा तुमचा एक पॉइंट आहे प्लेनमध्ये, या पॉइंटची पोझिशन तुम्हाला माहिती पाहिजे की या पॉइंटमध्ये हा कुठे आहे. तर कोणाला असं सांगता येत नव्हतं नाही एक्झॅक्ट कुठे. कुणी म्हणायचं डावीकडून जवळ आहे, कुणी म्हणायचं टॉप पासून डावीपासून जवळ आहे, असं डाव्या कोपऱ्यात आहे असं सांगता येत नव्हतं एक्झॅक्ट. मग देकार्त काय म्हणले, प्लेनच्या चार तुकडे करा युजिंग 2 परपेंडिक्युलर लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईनला एक्स ॲक्सिस म्हणा, व्हर्टिकल लाईनला वाय ॲक्सिस. आणि मग रेफरन्स समजा तुम्ही ह्या घेतला, ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतला तर हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पण इन्फायनाइट प्लेन आहे. एक्झॅक्ट पोझिशन काय तर त्यानं ह्याच्यावरच्या पॉईंट्सला नंबर स्वतः असोसिएट केलं आणि त्या पॉईंटवरून याच्यावरती तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. एक्स ॲक्सिसवर जिथं जाऊन भिडल तो झाला या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट, वाय ॲक्सिसवर जिथं जाऊन भिडल तो झाला वाय कोऑर्डिनेट. अशा पद्धतीनं त्या पॉईंटचे तुम्ही ॲड्रेस सांगितला एक्स, वाय. जसं समजा तुम्ही लिहिले 2,3. ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या रेफरन्समध्ये ह्या पॉईंटचा तो कोऑर्डिनेट झालेला आहे. तुम्ही जर याचा शिफ्ट केला ओरिजिन इकडे केला तर ह्या पॉईंटचा ॲड्रेस ह्याच्या रिस्पेक्टमध्ये बदलणार आहे. म्हणजे तुमचं घर मारुतीच्या मंदिराच्या समोर असेल ते एखाद्या शाळेच्या पाठीमागं असू शकते. रेफरन्स मारुतीच्या मंदिराचा दिला तर त्याच्या समोर आहे आणि रेफरन्स शाळेचा दिला तर शाळेच्या पाठीमागे. कळतंय का? तुम्ही रेफरन्स काय देतात त्याच्यानुसार तुमचा ॲड्रेस तुम्ही सांगत असता. कळतंय का? लक्षात येते का? मग हा जो देकार्त होता त्याने ही सिस्टम काढलेली होती कार्टेशियन. त्या सिस्टमला काय म्हटलेले की पॉइंटची प्लेनमध्ये पोझिशन सांगण्याची सिस्टम जी आहे दॅट इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. बरोबर आहे? ठीक है बेटा. अब ये जो था इसमें अब इसी प्लेन के अंदर एक पॉइंट है लेकिन उसको हम लोग एक्स एक्सिस और वाई एक्सिस के रेफरेंस से नहीं बताने वाले. तो हम क्या करने वाले हैं, हम एक लाइन लेते हैं इस प्लेन के अंदर. ठीक है, लाइन लेंगे मतलब ऐसा मान लो कि एक रे ही ले लेते हैं. एक लाइन लिया, एक रे लिया, वहां पर एक पॉइंट फिक्स कर दे. जैसे किला टूट गया यहाँ पर, अब ये घड़ी के कांटे जैसे घूम सकते हैं ना ऊपर नीचे. ठीक है. हाँ, तो अब ये जो आपने पॉइंट फिक्स किया ना इसको बोला जाता है पोल. फिक्स पॉइंट, इसको क्या बोलेंगे? पोल. और ये क्या है? रेडियस वेक्टर. ऐसा मतलब रे है जो कि घूमेगा एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन में. ठीक है. तो अब जैसे मान लो कि प्लेन में आपके पास यहाँ पर एक पॉइंट है और आपको इसका एड्रेस बताना है. तो उन्होंने क्या कहा कि आप विद रेफरेंस टू वन ओनली रे आप बता सकते हो. कैसे बताएंगे आप? तो आप इसको एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन में घुमाइए. ठीक है, ओनली एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आप इसको एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन में घुमाइए तो ये घूमने के बाद जब ये इस पॉइंट में से पास होने लगेगा तो रुक जाइए. जैसे इसमें से चला गया रुक जाइए. ये पॉइंट पी है. तो इस पॉइंट ने, ये जो हॉरिजॉन्टल रे था आपका, इसने थीटा डिग्री जितना रोटेशन किया है. ठीक है, थीटा डिग्री जितना रोटेशन किया है. और इस पॉइंट का इस पोल से डिस्टेंस कितना है उसको आपने आर बोल दिया. कहते तो इस पॉइंट के कोऑर्डिनेट्स क्या लिखे उन्होंने? आर कॉमा थीटा. मतलब इन्होंने किसका रेफरेंस लिया? जिस पॉइंट का आप कोऑर्डिनेट लिखना चाह रहे हो उस पॉइंट का पोल से डिस्टेंस कितना है और उसका रोटेशन कितना हुआ है हॉरिजॉन्टल लाइन से. इनिशियल, इसको बोला जाता है इनिशियल लाइन या इनिशियल पोजीशन. इनिशियल लाइन. ठीक है. आता मला सांगा की जर मी तुम्हाला असं म्हटलं की एखादा पॉइंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स 2,30 डिग्री आहे तर ह्या कोऑर्डिनेट्सचा दुसरा कोणता पॉइंट असू शकतो का? थोडा विचार करा. हे पहा 30 डिग्री वरती असंख्य पॉइंट दिसत आहेत. समजा हे रोटेशन 30 डिग्रीवर असंख्य पॉइंट आहेत पण 2 युनिट एवढ्या अंतरावर एकच पॉइंट असणार आहे. म्हणून दोन्ही कोऑर्डिनेटच्या मदतीने फक्त एकच पॉइंट डिटरमाइन केला जाऊ शकतो. कळतंय का? हो सर. ठीक है. अब ये जो था इसमें 2,30 डिग्री है. 30 डिग्री और 80 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 डिग्री है.
तुम्ही जर नुसतं अंतर घेतलं 2 युनिट एवढं तर वेगवेगळ्या अँगल्स वरती 2 युनिट एवढ्या अंतरावर असंख्य पॉइंट आहेत, एक सर्कलच तयार आहे. कळतंय का? काही ना कळत नाहीये. हो सर. तुम्ही 30 डिग्री म्हणताय आणि 2 युनिट एवढं पोल पासून म्हणताय एकच पॉइंट असणार आहे. 30 डिग्री रोटेशन जेव्हा 30 डिग्री रोटेट करतात तर रे वरती असंख्य पॉइंट आहेत, पण पोल पासून 2 युनिट एवढ्या अंतरावर एकच पॉइंट आहे. तुम्ही हे अंतर कमी जास्त करा 30 डिग्री मध्ये, एखाद्याला म्हणलं 3,30 तर पॉइंट थोडा पुढे असेल, एखादा म्हणलं 1,30 तर पॉइंट थोडा मागे असेल. कळतंय का? म्हणजे युनिक पॉइंट डिटरमाइन हो रहा है r, θ से. कळतंय का? मग r, θ काय झाले? यांनाच म्हटलेले पोलर कोऑर्डिनेट्स. r, θ ला काय म्हटलेले? पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ गिवन पॉइंट. दिलेल्या पॉइंटचे हे झाले पोलर कोऑर्डिनेट. प्रश्न येतो याच्यावरती. हो सर. प्रश्न काय येतो? तर एखादा पॉइंट आहे, त्या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले तर त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स लिहायचे, किंवा पोलर कोऑर्डिनेट दिले तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स लिहायचे. लक्षात येते का? मग यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला पाहायचंय. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये तुम्हाला रिलेशन पाहायचंय. मग रिलेशन कसं पाहणार? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय? अरे ते 1,2 ते सारे कोऑर्डिनेट जे आपण यूज करतो. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे आपले नॉर्मल प्लेन मध्ये जे आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये बघत नाही का, x, y. मग आता ह्या पॉइंटचे मी r, θ लिहिलेले. समजा ह्या पॉइंट मध्येच मी x, y ह्या पॉइंटचे आपले नॉर्मल कोऑर्डिनेट्स x, y म्हणतो. मग जर नॉर्मल कोऑर्डिनेट्स x, y तिथे x ऍक्सिस y ऍक्सिस पाहिजे ना, तर मी जे हे पोल आणि जे हॉरिझॉन्टल इनिशियल लाईन आहे आपली याच्यावरच x ऍक्सिस घेऊन टाकतो आणि यालाच परपेंडिक्युलर y ऍक्सिस घेतो असा. कारण मला यांच्यातलं इंटर रिलेशन फाइंड आउट करायचंय ना, कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट यांच्यामधलं मला काय करायचंय? इंटर रिलेशन बघायचं एकमेकांमधलं. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये काय नाते? तुमचं आमचं नातं काय बघा. हा, ए लक्ष घ्या. एक बघा, मी याच्यावरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. औ मी याच्यावरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर या पॉइंटचं y ऍक्सिस पासून अंतर म्हणजे काय? x कोऑर्डिनेट. दिस इज x कोऑर्डिनेट, दिस इज y कोऑर्डिनेट. बंगार वाले ये तू झोपू नको रे, मला डिस्टर्ब होतंय. खोसे हे x आणि y मान्य आहे खोसेला? हा? मग आता मला सांगा, तुम्हाला x, y हा पॉइंट P आहे, ह्याच पॉइंटचे तुम्ही पोलर कोऑर्डिनेट पण लिहिलेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट पण लिहिलेत. कळतंय? हा बेटा कळतंय? तुम्ही कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट दोन्ही लिहिलेले. मग आता मला सांगा, जर मी थोडीशी ट्रिग्नोमेट्री याच्यात घुसली, कारण इथून इथं डिक्युलर टाकलेला आहे, हा 90 डिग्री आहे, तर या ट्रायंगल मध्ये मी साइन थीटा काय लिहू शकतो? y by r. अपोजिट म्हणजे y बाय y by r. r. आणि cos थीटा काय लिहू शकतो? x by x by r. बरोबर आहे? हो सर. मग मला सांगा, मी जर sin थीटा बाय cos थीटा केलं y by y x. by x. तर मला काय भेटणार? y बाय x. पण sin थीटा बाय cos थीटा काय असतं? Tan theta. म्हणजे tan थीटा काय आहे? y y बाय by x. गप्पर महातोळी काही बोलू नको. tan थीटाला तुम्ही इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट लिहिलेले. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील तर त्याचा वापर करून त्याच पॉइंटच्या पोलर कोऑर्डिनेट मधला थीटा तुम्ही काढू शकतात ना. हो सर. tan थीटा इक्वल टू y बाय x. थीटा भेटेल का नाही? हो सर. भेटेल का नाही? हो सर. मग आता r कसा काढायचा? तर x इज इक्वल टू याच्यावरून काय लिहू शकतात? याच्या हा x equals to r बस cos याच्यावर काय लिहू शकतात? x इज इक्वल टू r cos theta. r cos theta. cos थीटा आणि y इज इक्वल टू r sin theta. स्क्वेअर आणि r स्क्वेयरिंग एंड एडिंग. बरोबर है? इस स्क्वेयर करेंगे और ऐड करेंगे तो x स्क्वायर प्लस r स्क्वायर cos स्क्वायर थीटा sin स्क्वायर थीटा x स्क्वायर प्लस y स्क्वायर r स्क्वायर.
लक्षात घ्या, दिस इज द इंटररिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तुम्हाला जर एक्स आणि वाय दिलेले आहे तर तुम्ही आर काढू शकता बाय युजिंग दिस रिलेशन आणि थीटा काढू शकता बाय युजिंग दिस रिलेशन. तुम्हाला प्रश्न असाच येईल, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत तर त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स लिहा, पोलर कोऑर्डिनेट दिले तर कार्टेशियन कोऑर्डिनेट लिहा. लक्षात येते? याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की कार्टेशियन कोऑर्डिनेट ज्यावेळेस दिलेले असतात त्यावेळेस टॅन थीटाची व्हॅल्यू जर तुम्ही लिहिली तर समजा एक्स आणि वाय समजा असा दिले, दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह दिल्या तर समजून घ्यायचं की हा थर्ड क्वाड्रंट मध्ये कोऑर्डिनेट आहे म्हणून. टॅन थीटाची व्हॅल्यू लिहिताना मग थर्ड क्वाड्रंट मध्ये लिहावी लागेल. लक्षात येते? सांगतो मी क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे लक्षात आलं तुमच्या? हो सर. मग हे लिहून घेणार का? हो सर. का मार खाणार? लिहून घेणार. लिहून घ्या. सर आणखी काय सर? तुम्ही पासपोर्ट काढा, मी विसासाठी अप्लाय करून देतो. सगळे कोण कोण येणार इंग्लिश बोलता आली पाहिजे. सर तिथं आवडेल. ठीक आहे, आपण युरोपचा टूर करूया. ठीक आहे. बरं, इथं पहिले आपण समोसा बिमोसा सक्सेस करू पहिले, मग पुढच्या गोष्टी करूया. हे बेटा एक्सरसाइज 3.2 आता जे आपण ताजं बघितले त्याच्यावरती लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. एक्सरसाइज 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट whose polar coordinates are √2, π/4. एक पॉइंट आहे, ते लक्षात घ्या, एक पॉइंट आहे त्याचे पोलर कोऑर्डिनेट दिलेले तुम्हाला √2, π/4. एक पॉइंट आहे त्याचे पोलर कोऑर्डिनेट दिले तुम्हाला. काय फाइंड आउट करायचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट. हे पोलर कोऑर्डिनेट म्हणजे पहिले घ्या. पहिल्यामध्ये r काय आहे रे? √2 आणि थीटा काय? π/4. पोलर कोऑर्डिनेट्स काय असतात? r, थीटा असतात ना. हो सर. मग आता तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कसे काढणार तुम्ही? x r cos थीटा आणि y r sin थीटा. पोलर कोऑर्डिनेट दिले असताना कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी हे रिलेशन वापरणार. x r cos थीटा आणि y r sin थीटा. मग r काय आहे बेटा? √2 आणि cos π/4. y √2 sin π/4. वन, ये क्या हो जाएगा? 1 और y क्या हो जाएगा? 1. तो क्या है ये? 1, तो अगर मतलब जो आपका 1, 1 है कार्टेशियन कोऑर्डिनेट, उसी का पोलर कोऑर्डिनेट क्या हो गया? √2, π/4. ठीक है. हाँ, फिर नंबर 2, r कितना दिया है बेटा? 4. थीटा कितना दिया है? π/2. तो x क्या होगा? r cos थीटा, y क्या होगा? r sin थीटा. तो बेटा x r 4 into cos थीटा मतलब cos π/2, y 4 into sin π/2. cos π/2 का वैल्यू 0 है, x 0, y 4. तुम्ही असं पण बघू शकता, जर थीटा π/2 असेल तर बरोबर y ऍक्सिस वर तुमचा राहणार आहे, म्हणजे x कोऑर्डिनेट 0च पाहिजे. कळते का? सर वापस एकदा सांगा. थीटा π/2 आहे ना, ठीक. म्हणजे तुमचं ज्यावेळेस रोटेट होईल त्यावेळेस तो 9 x y ऍक्सिस वर तुमचा पॉइंट असणार, त्याचा x कोऑर्डिनेट 0च पाहिजे. हो सर. कळते? तर हे काय झाले? कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेलं काय होतं रे? पोलर कोऑर्डिनेट. दिलेलं काय होतं? पोलर कोऑर्डिनेट. दिलेलं काय होतं? पोलर कोऑर्डिनेट. नरवडे लय झोपायला आलेलं आहे. r 3/4, थीटा 3/4. नरवडे लय बोललेलं आहे, आपल्याला झोपायला आहे. हे सुपेकर भी x r cos थीटा आणि y r sin थीटा. तो x r म्हणजे काय रे? 3/4 cos थीटा cos of 3/4 आणि y r म्हणजे 3/4 into sin 3/4. तर हे काय असतं रे? cos of 3/4 म्हणजे काय? 135. cos of π minus π/4 लिहू शकतो ना याला असं. π minus π/4 लिहू शकतो ना, बरोबर आहे.
आणि y इज इक्वल टू 3/4 साइन ऑफ पाय मायनस पाय बाय 4. आता तुम्हाला माहिती पाय म्हणल्यावर रेशो चेंज होतो का रे? रेशो चेंज होतो का? पाय म्हणल्यावर रेशो चेंज होतो का? नाही सर. कॉसचा कॉसच राहतो ना, कॉस ऑफ पाय मायनस थीटा. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसं आहे? निगेटिव्ह. -1/2 कॉस पाय बाय 4. आणि इकडे y इज इक्वल टू 3/4 साइन कसा असतो? पॉझिटिव्ह असतो म्हणून साइन पाय बाय 4. ठीक आहे? हां म्हणजे काय झालं मग हे -3/4 into cos पाय बाय 4 म्हणजे 1/√2 म्हणजे -3/2√2 4√2. हे काय झालं तुमचा x कोऑर्डिनेट. आणि y कोऑर्डिनेट काय झालं रे? 3/4 into 1/√2 म्हणजे 3/4√2 हा झाला तुमचा y कोऑर्डिनेट. कळते? आणि फोर्थ वालं 1/2 x थीटा काय आहे? सॉरी r काय 1/2 थीटा काय 7π/3. मग x इज इक्वल टू r cos थीटा म्हणजे x इज इक्वल टू 1/2 cos ऑफ 7π/3 आणि y इज इक्वल टू r sin थीटा म्हणजे y इज इक्वल टू 1/2 sin ऑफ 7π/3. तर याला काय लिहू शकता? 2π + π/3 2π + π/3. तुम्ही याला डिग्री मध्ये कन्वर्ट करून नाही करू शकता आपल्या नेहमीचा रूल वापरून. पण जर समजत नसेल जमत म्हणजे असं भी करू शकतो क्रॉस ऑफ 2π + π/3. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हेच भेटेल ना पुन्हा 420 डिग्री. नाही नाही म्हणजे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2π मुळे काय होतं तुम्हाला माहिती रेशो चेंज होत नाही. π/3 चं सांगितलं म्हणून असं. तो ये क्या हो गया y इक्वल टू 1/2 sin ऑफ 2π + π/3. ठीक है ना? म्हणजेच काय झालं 1/2 cos π/3 फर्स्ट क्वाड्रेंट में होगा ना ये 2π 360 है 420 आएगा 360 क्या आगे फर्स्ट क्वाड्रेंट होगा तो पॉजिटिव ही रहेगा. और ये भी फर्स्ट क्वाड्रेंट है तो ये भी पॉजिटिव रहेगा sin π/3. बस अब cos π/3 का वैल्यू क्या होता है? 1/2 60 डिग्री ना 1/2 और ये sin π/3 3/2. तो x कोऑर्डिनेट रहेगा 1/4 एंड y कोऑर्डिनेट रहेगा 3/4. तो पोलर कोऑर्डिनेट्स अगर दिए हैं तो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स में कन्वर्ट करने के लिए रिलेशन क्या रहेगा बेटा? x कोऑर्डिनेट मिलेगा r cos थीटा से, y कोऑर्डिनेट मिलेगा r sin थीटा से. रहेगा याद ये रिलेशन? चलिए ये लिख लो. फिर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देने के बाद पोलर कोऑर्डिनेट्स कैसे निकालते हैं वो देखो. लिखो फास्ट. सांगा तुम्हाला काय नाही काय तुम्हाला किती तर सांगावं तेच मला समजणं झालं. नुसता अभ्यास करायचा रे एवढं सोपं काम आहे तुम्हाला. चला आता आपण बेटा फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. हे सगळ्यात महत्त्वाचं बरं का. जो पहिला प्रश्न पाहिला ना तो खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यात चूक होऊ शकत नाही. ह्याच्यात का चूक होऊ शकते ते बघा. तुम्हाला आता पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले √2, √2 0, 1/2 थर्ड 1, -√4 3/2 3√3/2. एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये चूक फक्त काय होऊ शकते? त्या अँगलला पोलर कोऑर्डिनेट मध्ये जो थीटा काढतो ना आपण त्याला वेक्टोरियल अँगल म्हणतो आपण. आणि त्या लाईन ते जे डिस्टन्स त्याला रेडियस समजा असं काही गरज नाही r cos थीटा मध्ये होते. तर आता तुम्हाला हे x आणि y दिलेले पहिल्या ह्याच्यामध्ये तर x दिले √2 y दिले √2 दोघे पॉझिटिव्ह म्हणजे थीटा पहिल्या क्वाड्रंट मध्येच असणार. हे याच्यात लक्षात घ्यायचं सगळ्यात नाही. r काढणं पण सोपं आहे. r काय असणार आहे? r² r² इज इक्वल टू x² प्लस r². r असणार आहे रूट. मग तुम्हाला माहिती आहे की r² इज नथिंग बट x² प्लस y². r इज नथिंग बट √2 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार 2 + 2 4. म्हणजे r ची व्हॅल्यू किती आली रे? 4. सर 2 r ची व्हॅल्यू किती आली? 2. आणि स्क्वेअर रूट घेतल्यावर नेगेटिव यायचं काम नहीं करते डिस्टेंस है पोल पासून. तो r का वैल्यू निकालना बहुत बड़ी बात नहीं, आपको ये रिलेशन पता होना चाहिए बस. लेकिन थीटा निकालते समय ये सोचना है कि tan थीटा इज नथिंग बट आप y/x लेंगे.
तो यहाँ दोनों पॉजिटिव है तो √2/√2, तो जो tan थीटा रहेगा आपको फर्स्ट क्वाड्रेंट में से लेना है, 45 डिग्री ठीक है, pi/4 π/4 tan π/4 मतलब थीटा कितना आएगा π/4। देयरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स कैसे लिखे जाते हैं, पहले r फिर थीटा, टू r थीटा pi/4 मतलब क्या होगा 2 pi/4 π/4, ये हो गए आपके पोलर कोऑर्डिनेट्स। फिर बेटा सेकंड कौन बता सकता है थीटा क्या हो सकता है? 0 अरे x कोऑर्डिनेट 0 है, y कोऑर्डिनेट दिया है मतलब 90 डिग्री होता है, x कोऑर्डिनेट एब्सेंट है मतलब y एक्सिस पे होगा। अब क्योंकि दोनों पॉजिटिव है मतलब सेकंड, अगर ये नेगेटिव होता तो रोटेशन 270 का होता, नेगेटिव y एक्सिस पे होता ये, बात समझ रहे हो? हाँ। तो अब बेटा r का वैल्यू निकालना है तो r² इज नथिंग बट x², x दिया है 0, y दिया है 1/2, तो ये आ जाएगा ना, ये आ जाएगा। चलो आगे जाते हैं, थर्ड लेते हैं हम लोग। x दिया है 1, y दिया है -√3, हां तो r² क्या होगा बेटा 1² प्लस -√3 का स्क्वायर, तो 1 + 3 4, तो r का वैल्यू आएगा 2। अब tan थीटा निकालना है तो tan थीटा आएगा y/x दैट इज -√3, tan थीटा है -√3। अब x पॉजिटिव और y नेगेटिव कहां पर होता है ऐसा? सेकंड क्वाड्रेंट फोर्थ क्वाड्रेंट बेटा, हां फोर्थ क्वाड्रेंट y नेगेटिव फोर्थ क्वाड्रेंट, प्लस माइनस कहां होता है? सेकंड क्वाड्रेंट में क्या होता है? माइनस प्लस होता है। तो ये फोर्थ क्वाड्रेंट में है, ये बात समझ में आएगी होगी। तो अब इसको आप लोग कैसे लिखोगे? tan थीटा इक्वल टू माइनस ऑफ tan, ये कौन सा होता है? 60 tan डिग्री 60 होता है, π/3 होता है। अब बेटा एक बात समझ लो, अब आपको पता है कि अब थीटा क्या फाइंड आउट करें, थीटा क्या लेंगे? tan तो दो क्वाड्रेंट में नेगेटिव होता है, सेकंड और फोर्थ में, तो सेकंड को चुनना है या फोर्थ को चुनना है, ये कैसे पता चला? यहाँ से पता चला कि फोर्थ क्वाड्रेंट वाला लेना है। तो इसको क्या लिखेंगे? इसको क्या लिखना पड़ेगा? tan थीटा इज नथिंग बट, इसको लिखेंगे 2π माइनस थीटा, 2π माइनस π/3, और फिर इसको आप कैलकुलेट करेंगे तो आपको मिलेगा 3 2 6, 6 में से 5 चला गया 5π/3, तो थीटा आपको मिलेगा 5π/3। तो r, थीटा आ गया आपका 2, मतलब कोऑर्डिनेट्स बन गए 2, 5π/3। देख लो, ठीक है। फोर्थ तो बेकार है, 3/2, 3/2, मतलब x इक्वल टू 3/2 एंड y इज 3√3/2। तो r क्या आएगा? r² क्या आएगा? इसका स्क्वायर 9/4 प्लस इसका स्क्वायर 9 × 3/4, 9 + 27/4, 36/4 मतलब ये आएगा 9। तो r का वैल्यू आएगा 3, 6/2 में tan थीटा क्या आएगा? y/x 3√3/2 by 3/2, which will get cancelled 3√3, ये तो 60 डिग्री होगा। तो आंसर क्या निकलेगा? 9 कार्टेशियन से कोऑर्डिनेट और पोलर कोऑर्डिनेट और पोलर कोऑर्डिनेट से कार्टेशियन में कन्वर्जन समझ में आ गया? याद रखेंगे, इसको लिखेंगे। चलिए फास्ट, ठीक है बेटा, कल मिलते हैं।